बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। खारघरमध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा हकनाक मृत्यू झाला होता आणि आता या घटनेनंतर सरकारला उपरती झाली असून दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे। वाढत्या तापमानामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तर खारघरमध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर आता सरकारला उपरती झाली असल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमाला मनाई घालण्यात आलेली आहे। वाढत्या तापमानामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय। घटना जी झाली ती अति दुर्दैवी घटना आहे। सर्वांसाठी अतिशय एक अशी घटना ते कल्पना पण नव्हती। त्या दिवशी जे काही झाला त्याची पुनरावृत्ती कुठेही येऊ नये, कोणाने त्रास पण होऊ नये म्हणून सरकारने एक योग्य निर्णय पार पाडला आहे। जोपर्यंत ते आपली उंची स्थिती आहे तोपर्यंत 12 ते 5 मध्ये काय ओपन एरियामध्ये काय नाही करायचा, हे चांगला निर्णय आहे। लोकांनी सर्वांनी इथलं पालन केलं पाहिजे। सामनातील लेखामुळे अजित पवार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं। राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे त्या वृत्ताला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवार यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये समाचार घेतलाय। आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं। यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊत यांनी केलाय। शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात, मग मी आता बोललो तर चुकीचं काय असा सवाल देखील त्यांनी अजित पवार यांना केला। नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय। त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक। पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे, तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते। तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं। आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार। माझ्यावरती खापर का फोडताय आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात। हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत। ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे। अजित पवार यांचं त्यांच्या पक्षातूनच खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। अजित पवारांबद्दल त्यांचे सहकारी संभ्रम पसरवणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच तावडे समितीच अस्तित्वात नसून त्यामुळे या समितीनं कोणताही अहवाल दिला ही बातमीच बिनबुडाची असल्याचं वक्तव्य देखील बावनकुळे यांनी केलंय। अजितदादांनीच काल स्पष्टच केलं ना की सुरुवात कोणी केली, त्यांनी हे त्यांच्या बोलण्यात सांगितलं सुरुवात कोणी केली आहे। आणि त्यामुळे संजय राऊत साहेब शरद पवारांचं ऐकतात की अजून कोणाचं ऐकतात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे। पण अजितदादांना मोठ्या प्रमाणावर मागच्या 2 वर्षापासून त्यांची इमेज, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या काही बाबी घडतात आहे आणि मला वाटतं याकरता कोणी काही दुसरे जबाबदार नाही। विरोधी पक्षामधले आम्ही तर काही जबाबदार नाहीत आहे। महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी असे प्रयत्न सुरू असतील। पक्षामध्ये अशी कुठलीही तावडे समिती तयार झालीच नाही, असा कुठला रिपोर्टच तयार झाला नाही समिती नसल्यामुळं। त्यामुळे कपोल कल्पित कुणीतरी आपल्याच मनाने बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या चालवल्या। भारतीय जनता पक्ष हा मागे पडला आहे असं एक नरेटिव्ह सेट करण्याकरता ही बातमी होती। अजित पवारांच्या पक्षांतराच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे। दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नाहीत, त्यामुळे वरच्या ब्राह्मणाला विचारावं लागेल, गुण जुळवावे लागतील असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। तर काळजी करू नका, लवकरच मुहूर्त येईल असं देखील गुलाबराव पाटील म्हटलं।
अजित पवारांच्या पक्षांतराच्या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दोघांची इच्छा आहे पण गुण जुळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तोंडावरती आहे, आपणही त्यामध्ये अगदी जातीने लक्ष घालतायत. एक आव्हान आहे असं वाटतंय तुम्हाला महाविकास आघाडीचं म्हणा किंवा खडसेंनी म्हटलंय की आम्ही पुन्हा एकदा ताकदीने उतरणार आहे यामध्ये? आणि खडसे साहेब मुक्ताईनगरमध्येच या ठिकाणी अडकून पडलेले आहेत, त्यामुळे ते जिल्ह्यात किती बाहेर येतील मला माहीत नाही. आणि ही मार्केट कमिटीची निवडणूक ही पक्षावर नसतेच, सगळे पक्षाचे लोक त्याच्यामध्ये मिक्स असतात. आता आमच्यामध्ये अर्धी राष्ट्रवादी आहे. आता पुन्हा म्हणावं त्यांना बी विचारा, त्यांना पुचकारा, जरा सांगा. त्यामुळे भाजप शिवसेना आणि अर्धी राष्ट्रवादी आम्ही एकत्रित लढतो एका तालुक्यात. एका तालुक्यामध्ये भाजप शिवसेना एकत्रित लढतो आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मार्केट कमिटीचा जो हित जोपासेल अशा लोकांची त्या ठिकाणी एंट्री केली पाहिजे. कारण की ही संस्था शेतकऱ्यांची संस्था आहे, शेतकऱ्यांना उत्पादन मालावर भाव देणारी संस्था आहे. त्यामुळे तिथं राजकारण जास्त प्रमाणात येऊ नये, तिथे शेतकरीकरण यावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. हो, काल अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी सोडणार नाही. आपण मात्र त्यांचं पक्षांतर अटळ असल्याचं म्हटलेलं होतं. महाभूकंप होईल असं म्हटलं होतं. मी आपल्याला आठवलं असेल की तिथे यावं लागेल, पाय बघावं लागतात, गुण करावे लागतात. मला वाटतं ती जवळ आलेली नाही, गुण पण जमत नाही आहे. तर आता कोणत्या तरी ब्राह्मणाला विचारावं लागेल की कोणती पूजा करावी की जेव्हा गुण जमतील. वेळ येईल, काळजी करू नका, आणि तेव्हा तुम्हीच माझी मुलाखत घ्यायला याल. पण मुहूर्त आहे असं. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या हर्सुलमधील हिरडी गावात विहीर खोदताना झालेल्या जिलेटिनच्या स्फोटात 3 जण ठार झालेत. 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे सर्वजण बीड जिल्ह्यातील आष्टी गावचे रहिवासी आहेत. ग्रामपंचायतीची विहीर खोदताना ही दुर्घटना घडली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. खंडाळा बोगद्यामध्ये काही वाहनांचा अपघात झाल्यानंतर अंडा पॉइंट ते टाटा गेटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुणे लेनवर हा अपघात झालाय आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. खंडाळा बोगद्यामध्ये अपघात झाला असल्यानं ही वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळतंय. अंडा पॉइंट ते टाटा गेटपर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि वाहनांच्या मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पाहतोय. खंडाळा बोगद्यामध्ये काही वाहनांचा अपघात झाला आणि त्यानंतर आता ही वाहतूक कोंडी झाली. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी किती वेळ लागेल? हो, आपण जर पाहायला गेलो तर आज मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या मार्गावर खंडाळा घाटाच्या दरम्यान 2 वाहनांचा अपघात झाला होता. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. तर या मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि IRBचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम सुरू होतं. परंतु अजूनही वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तरी वाहतूक सुरळीत झालेली आहे. परंतु वाहतूक ही आहे ती संथ गतीने, तर अजून किमान अर्धा ते 1 तास लागण्याची शक्यता आहे. बरं गणेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून PhD धारक विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. 40 अंश वातावरणात हे विद्यार्थी उपाशी बसल्यानं दोघांची तब्येत बिघडली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचार झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा उपोषणाला येऊन बसले. महाज्योती योजनेमार्फत दिली जाणारी फेलोशिप PhDची नोंदणी झाल्या दिवसापासून मिळावी अशी त्यांची मागणी आहे. संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसापासून PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना कुणी लक्ष द्यायला तयार नाही. काय नेमकं म्हणणं आहे? सर, महाज्योती संस्था 2019ला स्थापन झालेली आहे. मागच्या 4 वर्षापासून आम्ही जेव्हापासून संस्था निर्माण झाली तेव्हापासून सातत्यानं पुरवठा करत म्हणजे मागणी करत आहे की आम्हाला विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी. पण आमच्या या मागणीला सातत्यानं मागच्या 4 वर्षांना जे कोणी आहेत सत्ताधारी वगैरे त्याच्यावरती ते केराची टोपली दाखवते. आज शेवटी आम्ही सगळ्या प्रक्रिया केल्यानंतर आमरण उपोषण हा म्हणजे हे निर्णय घ्यावा लागला. म्हणजे खरं तर हीच चिंताजनक बाब आहे की आम्हाला संशोधकांना आमरण उपोषण करावं लागत आहे. किती विद्यार्थ्यांची तब्येत खराब झाली, कशी आहेत आता? बाकी 2 विद्यार्थ्यांची तब्येत सिरियस झाली होती, एक मॅडमची आणि सरांची. काल त्यांना इमिजिएटली हॉस्पिटल घाटीमध्ये त्यांच्यावर
काल ट्रीटमेंट देण्यात आली. त्यांना थोडं बरं वाटलं, नॉर्मली बरं वाटलं. विद्यार्थी पुण्यात बसले. पुन्हा येऊन बसलेत सर या आंदोलनाला. हा विद्यार्थी याची तब्येत काल खराब झाली होती, नेमकं काय ट्रीटमेंट केली आणि तुला काय म्हटलं? सर मला ग्लुकोज वगैरे म्हणजे 5 सलाईन दिल्या आणि त्यानंतर मला इकडे म्हणजे सुट्टी तर देत नव्हते, त्यामुळे मग पुन्हा मला इथे यावं लागलं डबल. तू पुन्हा उपोषणाला आला? हा सर, पुन्हा उपोषणासाठी येऊन बसलो, कारण आम्हाला अजूनही आमचा निर्णय मार्गी नाही लागला. नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यास काहीच अडचण नाही सरकारची, कारण हे विद्यार्थी त्यांना जी फेलोशिप भेटते त्यावरच पूर्ण त्यांचं संशोधन असेल किंवा त्यांचं पुढील शिक्षण सुद्धा करत असतात. एक छोटीशी गोष्ट आहे, पण प्रशासन का दुर्लक्ष करत आहे ही फार मोठा प्रश्न आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पुणे जिल्ह्यात एकूण 12 अनधिकृत शाळा असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं या शाळांची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक 4 अनधिकृत शाळा हवेली तालुक्यात आहेत आणि या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शासनाची मान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा चालवल्या जात असल्याची प्रकरणं गेल्या काही काळात समोर आली आहेत आणि त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यानुसार 12 शाळा अधिकृतपणे सुरू असल्याचं समोर आलंय. अनधिकृत शाळा पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली या तालुक्यांमध्ये आहेत. आतापर्यंत आपण एखाद्या आलिशान गाडीची, बंगल्याची किंवा जमिनीची लाखोंच्या घरातील बोली पाहिली असेल. मात्र गावखेड्यात ग्रामपंचायतीनं भाड्यानं देण्यासाठी बांधलेल्या 10 बाय 10च्या चहाच्या टपरीच्या गाळ्यासाठी चक्क 30 लाखांची बोली लागली आहे आणि एका पठ्ठ्यानं ही स्वीकारली देखील आहे. बीडच्या आंबेजोगाईतील डोंगर पिंपळा गावात चहाच्या टपरीच्या गाळ्यासाठी 30 लाखांची बोली लागली. आपापसातील वादामुळे लाखभर रुपयाची बोली 30 लाखांवर गेली. तर आपल्याकडे 30 लाख नसून राजकीय हेतूपोटी गाळा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी आपण इतकी मोठी बोली लावल्याचं त्यांनी सांगितलं. गाळ्याची जी समजा 11 महिन्याची जी मर्यादा आहे ती थोडीशी वाढवली पाहिजे. ग्रामपंचायतीची 11 महिन्याची जी मर्यादा आहे ती कुठेतरी 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची करायला पाहिजे, जेणेकरून काय सगळे कारखान्याला जाणारे मजूर आहेत तिथे गावामध्ये. पण ते काय होतंय, 4-2 महिने व्यवसाय करतात, परत त्यांना कारखान्याला जावं लागते. मग त्यांचा व्यवसाय सेटअप होण्याच्या अगोदरच ती विस्कळून जाते. त्याच्यामुळं परत त्यांना व्यवसाय सुरू करताना परत 11 महिन्याच्या नंतर त्यांनाच परत गाळा मिळण्याची काही गॅरंटी नाही ना. चढाओढीवर बोललो, पण परिस्थिती अशी आहे की मी 50,000 जास्तीत जास्त 1 लाखाच्या पुढे तो भरू शकत नाही. त्यामुळं आता उर्वरित हा ग्रामसेवक हे निर्णय घेतील, सरपंच येत्या आठवड्याची मुदत आहे पैसे भरण्याची, तर तू काही पैसे मी 30 लाख भरू शकत नाही. तेवढे असते तर मी अंबाजोगाई शहरामध्ये येऊन चांगला व्यवसाय करू शकलो असतो. आम्ही शेतकरी, तेवढा पैसा आमच्याकडे नाही, फक्त राजकीय द्वेषापोटी हा चढाओढीचा कार्यक्रम झालेला आहे. 30 लाखानंतर गाळा क्रमांक 4साठी 2 नंबरच्या व्यक्तीनं हे देखील 26 लाख रुपये बोली बोलली आहे. तर या गाळ्यामध्ये प्रक्रियेत भाग घेण्यासाठी 5,000 रुपयाची फीस होती, बोलणी फीस होती. तर ती आम्ही त्यांची जमा करून घेतली आहे. प्रत्येकाला सामान्य पावती दिली आहे आम्ही. आता त्यांना प्रत्येकाला 8 दिवसाचा आम्ही त्यांना अवधी दिला आहे पैसे भरण्यासाठी. 8 दिवसामध्ये जर त्यांना पैसे पूर्ण भरले नाही तर सदरील प्रक्रिया पुन्हा लिलाव होणार आहे या सगळ्या प्रक्रियेचा. 8 दिवसामध्ये त्यांनी ते पैसे भरायचे. जर समजा ते 8 दिवसात पैसे नाही भरले तर ते 2 नंबरच्या माणसं समजा जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीला समजा सुटणार ते गाला. बरं, त्या माणसासाठी पण 8 दिवस दिले तर 16 दिवसामध्ये समजा त्यातून 2 जणांनी ती प्रक्रिया पूर्ण पार पाडायची. जर समजा नाही पाळली तर त्याचं ते डिपॉझिट आहे ते जप्त होऊन त्याच्यावर ते डबल लिलाव त्याच्यावर लावणार आहोत आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. यूपीतील प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आलेला कुख्यात गुंड अतिक अहमदचं बॅनर बीड जिल्ह्यातील माजल गावात झळकलं. विशेष म्हणजे या बॅनरवर अतिक आणि त्याच्या भावाचा उल्लेख शहीद असा केल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. यामुळे तणाव निर्माण होताच पोलिसांनी तातडीनं हे बॅनर काढले. यानंतर विहिंपनं माजलगाव शहरात मोर्चा काढत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.